त्यानंतर आपल्याकडून नोटीस गेलेल्या आहेत आणि काय कारवाई केली जाते? आपल्याला आपले कृषी आयुक्त महोदय जे आहेत त्यांच्याकडून हा डेटा प्राप्त झालेला आहे आणि आपल्याकडे ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनी जी आहे त्यांच्यामार्फत आपण ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स देतो. तर त्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये टोटल केळीची जी लागवड होती ती 1,03,000 हेक्टरची लागवड होती. त्यापैकी 96,000 हेक्टर जे आहेत त्यांचा MRSACच्या डेटामार्फत तपासणी करण्यात आली होती आणि उरलेले 7,000 हेक्टर जे होते त्यांची प्रत्यक्ष फील्डवरती जाऊन पडताळणी करण्यात आलेली होती. त्यामध्ये जे आपल्याला आढळून आलेलं आहे ते जवळपास 45,000 हेक्टरवरती केळी पीक नसताना केळी पीक नोंदवलं गेलेलं आहे किंवा कमी क्षेत्र असताना जास्त क्षेत्र नोंदवून 45,000 हेक्टरवरती अशा प्रकारची सॅटेलाईट इमेजद्वारे जी काही MRSAC मार्फत पडताळणी करण्यात आली त्यामध्ये अशा प्रकारची परिस्थिती दिसून आलेली आहे. त्यांच्या याद्या आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यांना सर्वांना मी कृषी विभागाची जी बैठक आहे ती बैठक घेतलेली आहे. त्याच्यामध्ये इन्शुरन्सचे देखील प्रतिनिधी होते आणि त्यामध्ये आपल्याला जेवढ्या केवढ्या क्षेत्रांवरती असे आढळून आलेलं आहे त्या सगळ्यांना नोटीस देणं आवश्यक आहे. तर ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनी यांना तशा प्रकारचे डायरेक्शन्स देण्यात आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती हे पण लक्षात आलेलं आहे की जवळपास 48 सेतू सुविधा केंद्रांमधून मोठ्या प्रमाणावरती म्हणजे 100पेक्षा जास्त अशा प्रकारचा विमा काढल्याचं निदर्शनास आलेलं आहे. त्याही केंद्रांना नोटीस देऊन आपले पथक जे आहेत ते त्याही केंद्रांचं इन्स्पेक्शन करत आहेत. नोटीस दिल्याच्या नंतर त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याची एक संधी दिली जाईल आणि त्याच्यानंतर मग पुढची कारवाई करण्यात येईल. यामध्ये असं पण समोर आलेलं आहे की एकाच शेतावर किमान 10 ते 15 शेतकऱ्यांनी पण पीक विमा नोंदवल्याचं समोर आले. खरी परिस्थिती काय? हो, अशा प्रकारची पण परिस्थिती आढळून आलेली आहे. त्यांना देखील आपण नोटीस देतो आहेत आणि काही ठिकाणी तर शेतीची जमीन नसतानाही म्हणजे ज्या ठिकाणी घर आहे किंवा सिटीची जमीन आहे अशाही ठिकाणी पीक विमा नोंदवलेला असल्याची आढळून आलेलं आहे. तर त्यावरती देखील आपण कारवाई करतो. सर, असे एकूण किती शेतकरी समोर आलेले आहेत आणि एकूण किती हेक्टर क्षेत्र यामध्ये अशा पद्धतीमध्ये समोर आलेलं आहे की जे बनावटीचं केळी पीक विमा उतरवले? असं आताच मी यापूर्वी जसं सांगितलं जवळपास 45,000 हेक्टरवरती अशा प्रकारचं आपल्याला पीक विमा नोंदवल्याबाबत आढळून आलेलं आहे आणि जवळपास 40,000 शेतकरी आहेत. आतापर्यंत काही नोटीस बजावल्या गेल्या त्या अजून प्रक्रिया चालली आहे? नोटीस जी बजावण्याची कारवाई आहे ती इन्शुरन्स कंपनीमार्फत करण्यात येत आहे आणि ते त्यांच्या मार्फत नोटीस बजावणं सुरू झालेलं आहे. नोटीस बजावल्यानंतर समोरचं म्हणणं मांडल्यानंतर या संदर्भात काही कायदेशीर कारवाई केली जाणार आहे का? सेतू सुविधा केंद्र असतील किंवा शेतकरी असतील तर काही गुन्हे दाखल होतील का? कायदेशीर कारवाई काय होणार? हो, त्यामध्ये ही पुढची पूर्ण कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि आता आपल्याला जसा पूर्ण अहवाल प्राप्त होईल त्यानुसार पुढची कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पीक विम्यासंदर्भात जी रक्कम जमा केली होती करताना ती सुद्धा जप्त करण्यात आली. किती रक्कम आपण जप्त केली? ती जवळपास 37 कोटी रुपये आहेत आणि ते होल्ड करून ठेवण्यात आलेले आहेत. जशी पुढची कारवाई होईल त्याच्यामध्ये पुढचा कोर्स ऑफ ॲक्शन डिसाईड करण्यात. तर केळी म्हणजे शेतकरी संघटनांचं मत मात्र थोडंसं वेगळं आहे की यामध्ये शासनाची सुद्धा चूक आहे, पीक विमा कंपन्यांची पण चूक आहे. वर्षभरातनं फक्त केवळ एकदाच हा विमा उतरवला जातो, मात्र केळीची लागवड 1 वर्षभर केली जाते, त्यामुळे ही तफावत निर्माण झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. यावरती काय? ही तपासणी जेव्हा करण्यात आली सॅटेलाईट इमेजेसची त्यामध्ये 3ही टप्प्यांमधली जी केळींची जस्ट लागवड झालेली आहे, अर्ली मॅच्युरिटी आणि कंप्लीट मॅच्युरिटी अशा 3ही टप्प्यांवरची तपासणी करण्यात आलेली आहे. त्यासाठीच आपण नोटिसेस देत आहोत आणि अशा प्रकारची कुठे डिस्क्रिपन्सी झालेली असण्याची शक्यता पण आहे. तर त्याप्रमाणे जर ॲक्च्युअल केळी लावलेली असताना देखील जर तिथे काही डिस्क्रिपन्सी आढळून येत असेल तर त्यांना म्हणणं मांडण्याची पूर्ण संधी देऊन कोणावरही अन्याय होणार नाही अशा प्रकारची पूर्ण कारवाई आपण करणार. यामध्ये कृषी विभाग किंवा महसूल विभागाचे कोणी कर्मचारी आढळले त्यांच्यावर काही कारवाई होणार? त्यांच्यावरती पण प्रशासकीय कारवाई करण्यात येईल आणि फौजदारी देखील कारवाई करण्यात येईल. सर, जो मूळ मालक आहे शेतकरी त्याच्याला न सांगता अनेकांनी त्याच्यावर काढले, मात्र त्या मूळ मालकांवर कारवाई होणार का? त्यांची देखील बाजू मांडली जाणार? प्रत्येकाला म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येणार आहे आणि कृषी विभागामार्फत पण हे पूर्ण हिअरिंग्स घेण्यात येतील आणि त्यानंतरच पूर्ण पुढची कारवाई करण्यात. या प्रकरणात जिल्हास्तरीय काही चौकशी समिती स्थापन झाली? हो, चौकशी समिती स्थापन केलेली आहे. जिल्हास्तरावरती एक कृषी पीक विम्याबाबतची पण एक कमिटी आहे. त्या कमिटीमध्ये पण आपण हा पूर्ण आढावा घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यामार्फत संचलन देखील करण्यात येतं.